रामराम शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये असे वर्षाला 6,000 रुपये हे मिळतात. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सध्या वर्षाला 6,000 रुपये हे मिळत असतात. परंतु या अनुदानात वाढ करण्याच्या मागण्या सतत होत असल्याने केंद्र सरकार वर्षाला जे 6,000 रुपये मिळतात त्यांच्यामध्ये आणखी 3,000 रुपये ऍड करून म्हणजेच वर्षाला 9,000 रुपये देण्याच्या तयारीत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती मिळेल. त्याआधी तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील. शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या अनुदानात 6 ऐवजी 9,000 रुपये वाढ करण्याची लवकरच घोषणा करू शकते. जर वाढ करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 9,000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 असे वर्षाला 15,000 रुपये मिळू शकतील. शेतकरी मित्रांनो, आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार या संदर्भात मोठी घोषणा करू शकते. आणि शेतकरी मित्रांनो, दुसरी मोठी अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा नेमका कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते हे 4-4 महिन्याच्या अंतराने मिळत असतात. आणि शेतकरी मित्रांनो, आताच नोव्हेंबर महिन्यात नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या सुरुवातीला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते आपल्याला मिळतील. सध्या काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची. शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपासून सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या पाहायला मिळत आहेत. नमोचा दुसरा हप्ता या दिवशी मिळेल, पीएम किसानचा 16वा हप्ता या दिवशी मिळेल. परंतु शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता हा शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आलेला होता आणि नमोचा पहिला हप्ता त्यांच्या काही दिवस आधीच वितरित करण्यात आलेला होता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा हप्ता आपल्याला मार्चच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती.